मित्रांनो, आजच्या काळात एक प्रश्न खूप कॉमन झाला आहे. खरं प्रेम नेमकं कसं ओळखायचं? कारण आजकाल रिलेशनशिप्स खूप इझिली सुरू होतात. कधी चॅटिंगमध्ये, कधी सोशल मीडियावर, कधी रिअल लाईफमध्ये, पण तितक्याच इझिली तुटतात. लोक आय लव्ह यू बोलतात, पण त्या शब्दांमध्ये किती ट्रूथ आहे, किती सिरियसनेस आहे, हे ओळखणं खूप कठीण झालं आहे. काही वेळा आपण एखाद्यावर खूप विश्वास ठेवतो, आपलं टाइम देतो, आपल्या फिलिंग्स देतो, आपलं सगळं देतो, पण शेवटी आपल्यालाच हर्ट व्हावं लागतं. आपण विचार करतो, मी चूक कुठे केली, मी एवढं दिलं तरी असं का झालं, आणि तेव्हा एक मोठा कन्फ्युजन तयार होतो. खरं प्रेम काय आहे आणि फेक लव काय आहे? मग प्रश्न असा आहे, खरं प्रेम करणारी व्यक्ती ओळखायची कशी? कोणावर ट्रस्ट करायचा आणि कोणावर नाही? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, खरं प्रेम फक्त शब्दांमध्ये नसतं. जर कोणी फक्त आय लव्ह यू बोलत असेल, पण त्याच्या ॲक्शन्समध्ये ते दिसत नसेल, तर ते प्रेम नाही. खरं प्रेम दिसतं त्यांच्या वागण्यात, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या कन्सिस्टन्सीमध्ये. ते तुम्हाला फील होतं. खरं प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देते, तुमची काळजी घेते आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत जेन्युइन असते. म्हणून जर तुम्हाला खरं प्रेम ओळखायचं असेल, तर तुम्हाला वर्ड्सपेक्षा ॲक्शन्स बघायला शिकावं लागेल. म्हणून मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, खरे प्रेम करणारी व्यक्ती या 5 गोष्टी नक्की करते, आणि जर हे सायन्स तुमच्या रिलेशनशिपमध्ये असतील, तर समजा ते खरंच तुमच्यावर मनापासून प्रेम करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशा गोष्टी समजतील ज्या तुमच्या रिलेशनशिप बद्दल तुमचा दृष्टिकोन बदलू शकतात. नंबर 1, ते तुम्हाला रिस्पेक्ट देतात. मित्रांनो, खरं प्रेम म्हणजे फक्त फिलिंग्स नाही, खरं प्रेम म्हणजे रिस्पेक्ट. जर एखादी व्यक्ती तुम्हाला इतरांसमोर इन्सल्ट करत असेल, तुमच्या फिलिंग्सला महत्त्व देत नसेल, तुमचं बोलणं इग्नोर करत असेल, तर ते प्रेम नाही. कारण खरं प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला कधीच कमी लेखत नाही. तुमचा आदर करते, तुमचं ओपिनियन ऐकते आणि व्हॅल्यू करते. तुम्ही काही बोललात तर ते ऐकून घेतात, तुमच्या इमोशन्सला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, जिथे रिस्पेक्ट नाही तिथे रिलेशनशिप टिकत नाही. रियालिटी, रिस्पेक्ट नसलेलं प्रेम काही काळ चालेल, पण लॉंग टर्म टिकत नाही. नंबर 2, ते तुमच्यासाठी टाइम काढतात. आजच्या बिझी लाईफमध्ये टाइम इक्वल टू प्रायोरिटी. प्रत्येक जण बिझी असतो, काम, फॅमिली, रिस्पॉन्सिबिलिटीज. पण जर कोणी खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल, ते तुमच्यासाठी वेळ काढतात. कितीही बिझी असले तरी ते तुम्हाला कॉल करतात, मेसेज करतात, तुमच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात. कारण जिथे इम्पॉर्टन्स असते तिथे एफर्ट दिसतो. जर एखादी व्यक्ती नेहमी मी बिझी आहे म्हणत असेल, तुमच्यासाठी वेळ देत नसेल, तर विचार करा. रियालिटी, जिथे तुम्ही प्रायोरिटी असता तिथे टाइम आपोआप मिळतो. नंबर 3, ते तुमच्यासोबत ऑनेस्ट असतात. खरं प्रेम कधीच फेक नसतं. ते खोटं बोलत नाहीत, काही लपवत नाहीत, ते ट्रूथ सांगतात, जरी ते अनकम्फर्टेबल असलं तरी. कारण त्यांना माहीत असतं, ट्रस्ट एकदा तुटला तर रिलेशनशिप सुद्धा तुटतो. खरं प्रेम करणारी व्यक्ती ट्रान्सपरन्सी ठेवते, तुमच्याशी ओपन असते. ते तुमच्या समोर नाटक करत नाहीत, ते जसे आहेत तसेच राहतात. रियालिटी, ऑनेस्टी इक्वल टू स्ट्रॉंग फाउंडेशन. नंबर 4, ते तुमच्या ग्रोथला सपोर्ट करतात. खरं प्रेम म्हणजे फ्रीडम प्लस सपोर्ट. खरं प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला कंट्रोल करत नाही, तर तुम्हाला ग्रो होण्यासाठी मोटिवेट करते. ते तुमच्या ड्रीम्सला एनकरेज करतात, तू करू शकतोस असं सांगतात, तुमच्या
सक्सेसमध्ये जेन्युइनली खुश होतात. ते तुमची प्रोग्रेस पाहून इन्सिक्युअर होत नाहीत, तर प्राऊड फील करतात. कारण खरं प्रेम तुम्हाला पुढे नेतं, मागे खेचत नाही. रियालिटी हेल्दी रिलेशनशिप इक्वल टू ग्रोथ. नंबर 5, ते तुम्हाला हर्ट करायला अवॉइड करतात. कोणीही परफेक्ट नसतो. चुका सगळ्यांकडून होतात, पण खरं प्रेम करणारी व्यक्ती जाणीवपूर्वक तुम्हाला हर्ट करत नाही. तुमच्या फिलिंग्सची काळजी घेते. जर त्यांच्याकडून चूक झाली, ते रिअलाइज करतात आणि सॉरी बोलतात. ते तुमचं मन दुखावणं अवॉइड करतात, कारण त्यांना माहित असतं तुमची फिलिंग्स इम्पॉर्टंट आहेत. रियालिटी लव्ह इक्वल टू केअर प्लस अंडरस्टँडिंग. म्हणून मित्रांनो, खरं प्रेम ओळखणं तितकं कठीण नाही. पण प्रॉब्लेम कुठे होतो माहित आहे? आपण अनेक वेळा वर्ड्सवर विश्वास ठेवतो, प्रॉमिसेसवर विश्वास ठेवतो, पण ॲक्शन्सकडे दुर्लक्ष करतो. लक्षात ठेवा, आय लव्ह यू म्हणणं सोपं आहे, पण ते रोजच्या वागण्यात दाखवणं हीच खरी गोष्ट आहे. खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासोबत गेम खेळत नाही, तुम्हाला कन्फ्यूज करत नाही आणि तुमच्या इमोशन्स सोबत कधीच खेळत नाही. ती व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देते, तुमच्यासाठी वेळ काढते, तुमच्यासोबत ऑनेस्ट राहते, तुमच्या यशात खुश होते, तुमच्या ग्रोथला सपोर्ट करते आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या फिलिंग्सची काळजी घेते. मित्रांनो, जर एखादी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये अशी असेल, तर तिला इग्नोर करू नका. कारण आजच्या काळात खरं प्रेम खूप रेअर झालं आहे. आणि जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये हे सायन्स नाहीत, तर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी खरंच योग्य व्यक्तीसोबत आहे का? कारण चुकीच्या व्यक्तीसोबत राहणं हे एकटं राहण्यापेक्षा जास्त पेनफुल असतं. म्हणून तुमची व्हॅल्यू ओळखा, तुमच्या फिलिंग्सला रिस्पेक्ट द्या आणि फक्त त्या व्यक्तीला चूज करा जी तुम्हाला खरंच व्हॅल्यू देते. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, तर एक छोटंसं काम नक्की करा, लाईक करा. कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी मोटिवेशन असतो. सबस्क्राईब करा. अशाच रिलेशनशिप आणि लाईफ रिलेटेड प्रॅक्टिकल व्हिडिओसाठी शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, कारण कदाचित ते सुद्धा अशाच कन्फ्युजनमध्ये असतील. आणि हो, सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून अशाच युजफुल व्हिडिओज बनवण्यासाठी इन्स्पायर करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.